आज आपण मूग डाळ नमकीन बनवणार आहोत. बाहेर ही डाळ खूपच महाग मिळते. ते आपण घरी एकदम कमी खर्चामध्ये खूप जास्त डाळ तयार करू शकतो आणि खायला पण एकदम क्रिस्पी लागते. तर चला मग आता आपण ही मूग डाळ नमकीन कशी बनवायची ते बघूया. तर त्यासाठी इथं आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे. मी इथं 1.5 कप मूग डाळ घेतलेली आहे. तुम्हाला जेवढी बनवायची असेल त्यानुसार तुम्ही घेतली तरी चालेल. ही आपण स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे. ही आपल्याला चांगली चोळून अशी डाळ धुवून काढायची आहे. आणि ह्यामध्ये आता आपण दुसरं पाणी घालून 2 तासासाठी डाळ भिजायला ठेवणार आहोत. तर भिजतानाच आपण ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत, म्हणजे डाळीला आतपर्यंत मीठ उतरेल. आता हे आपण 2 तास डाळ भिजवून घेऊया. 2 तासानंतर डाळ आपली चांगली भिजलेली आहे. आता आपण डाळीतलं हे पाणी काढून घेऊया. इथं मी डाळीतलं सगळं पाणी काढलेलं आहे. डाळ निथळून घेतलेली आहे. तर आता आपण ही डाळ सुकवून घेऊया. आपल्याला फक्त ह्याच्यातलं पाणी सुकवून घ्यायचं आहे. डाळ आपल्याला वाळवायची नाही आहे. फक्त आपण सुकवून घेणार आहोत आणि कोरडी करणार आहोत डाळ. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही डाळ फॅनखाली 10 ते 15 मिनटं पसरवून ठेवली तरी चालेल, किंवा एका सुती कपड्याने ही डाळ पुसून घ्यायची. आता ह्याच्यातलं पाणी आपण सगळं सुकवून घेतलेलं आहे. तर आता आपण ही डाळ तळून घेऊया. आपण ही डायरेक्ट कढईमध्ये टाकली की काढताना खूप प्रॉब्लेम येतो, त्यामुळे आपण अशा चाळणीमध्ये घेऊन ही डाळ तळून घ्यायची आहे. तेल मीडियम गरम झालं की आपण त्यामध्ये डाळ घालून घ्यायची. ही डाळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे 1.5 ते 2 मिनिटात आपली डाळ भाजून तयार होते. ही वर थोडीशी डाळ तरंगायला लागली की समजायची आपली डाळ भाजलेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. आपण ही टिश्यू पेपरवरच काढून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्राचं तेल सगळं टिश्यूमध्ये मुरतं. आपण अशीच डाळ सगळी तळून घ्यायची आहे. डाळ जर तेलकट वाटत असेल तर वरून टिश्यूने थोडंसं पुसून घ्यायची, पण आपण खाली टिश्यू ठेवल्यामुळे सगळे तेल एक्स्ट्राचं टिश्यूमध्ये खालीच जातं, त्यामुळे ही डाळ एकदम कोरडी होते, तेलकट होत नाही. तुम्ही बघू शकता टिश्यू पेपर एकदम सुका आहे, त्यामध्ये तेल अजिबात आलेलं नाही आहे. तर आता आपण ह्याला थोडा मसाला लावून घेऊया. तर एका आपण बाउलमध्ये डाळ काढून घ्यायची आणि वरून चाट मसाला घालायचा. तुम्हाला आवडत असेल तर इथं तुम्ही लाल मिरची पावडर आणि टेस्टनुसार मीठ घालून घ्या आणि हे मिक्स करून घ्यायचं. ही डाळ आपली आता 2 ते 3 महिने आरामात राहू शकते. तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.